नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण जुन्या साडीपासून सुंदर अशी एक बॅग तयार करणार आहोत। त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आपण बघा इथे या ठिकाणी एक गोणीचा एक पीस घेतलेला आहे। अगोदर आपण व्यवस्थित सगळं कट करून घेऊ सरळ। तुम्हाला माप पण दाखवते मी, फक्त एकच माप आपण इथं घ्यायचं आहे। या ठिकाणी बघायची जी रुंदी आहेत ना ती आपण 20 इंच घेतली आहेत आणि लांबी आहेत ना तुम्हाला दाखवते बघा पूर्ण घ्यायची आहेत आपल्याला। अगोदर व्यवस्थित कट करून घेते आणि तुम्ही इथं स्क्रीनवर पण माप दाखवते मी। इथं बघा 20 आणि 26 इंचाचा आपल्याला एक पीस घ्यायचा आहे। याची रुंदी जी आहे ती 20 आहे बघा, जी इंची बाजू आहे ना ती 20 आहे आणि लांबी जी आहे ती 26 इंच आहे। आता बघा आपण जे गोणी घेतली आहे ना त्याच साईडचं बघा आपण आजच्या साईडने आणि बाहेरच्या साईडने दोन्ही पण साईडने हा साडीचाच कापड वापरणार आहेत। तुम्ही अलग अलग जरी वापरलात तरी पण चालेल। बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आतमध्ये ठेवून घ्यायचं आहे। याला पिना वगैरे लावून घ्या, पिना म्हणजे सुया वगैरे लावून घ्यायच्या। आपल्या शिवणकामाच्या सुया असतात त्या लावून घ्यायच्या, सेट करून घ्यायचं व्यवस्थित। आणि याला आपल्या कडेने आडव्या आणि उभ्या शिलाया मारून घ्यायच्या आहे। तर तुम्हाला दाखवते मशीनवरती। आता इथं मला सवय आहे म्हणून माझं बघा कापड वगैरे काही गोळा वगैरे होत नाही। तर इथं मी नंतर आपण एक्स्ट्राचं जे कापड उरलेलं आहे ते कट करून घेणार आहोत शिलाई मारल्यानंतर। याच्यामध्ये दिसतं आपल्याला आपली गोणी कुठपर्यंत आहे ते शिलाई मारण्यासाठी। तर या ठिकाणी बघा आपली शिलाई मारून झाली आहे। आता एक्स्ट्राचा जो कापड उरला आहे तो आपण आता इथं कट करून घेणार आहोत आणि अजून याला आपण थोड्याशा शिलाई मारून घेणार आहोत। बघा आता याला सुद्धा आपण शिलाई मारून घेऊ। बघा तिन्ही पण भाग आपले व्यवस्थित सेट झालेले आहेत। आता इथं मी स्ट्रीप घेतली आहे बघा ही 4 इंचाची। तुम्हाला याची लांबी पण दाखवते। अगोदर मी याला शिवून घेते कडेने बघा, आधी एक शिलाई मारून घ्यायची आहे, नंतर पुन्हा एक डबल शिलाई मारायची आहे। याचे आपल्याला 2 बेल्ट तयार करायचे आहे लांब असे। थोडेसे बेल्ट मोठेच लागतात या बॅगसाठी आणि हे बेल्ट पण लावण्याची पद्धत आहे थोडीशी वेगळी आहे। त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला समजेल कसे लावले वगैरे। चला तर बघा पूर्ण शिलाई मारून घेतली आहेत। आता इथं आपण पुन्हा कडेने बघा एक शिलाई मारून घेऊ, म्हणजे बेल्टची जी फिनिशिंग आहे ते एकदम व्यवस्थित छान येते आणि दिसायला पण छान दिसतं। 1 ते 1.5 इंचाची आपल्याला ही पट्टी तयार करायची आहे। तुम्ही थोडीशी मोठी केली तरी चालेल, तुम्हाला जशी आवडेल तशी त्या पद्धतीने। चला तर बघा आता याचे 2 भाग तयार करून घेते मी। याची जी रुंदी आहे ती बघा 35 इंच आहे, जी लांबी आहे ती सॉरी 35 इंच लांबीचे 2 बेल्ट आहेत। आता बघा जी 20 इंचाची बाजू आहेत ना तिथं वरती बघा आपल्याला 1-1 इंच अंतर वरती सोडून द्यायचं आहे। आणि नंतर इथं बघा कडेने आपल्याला 7 इंचावरती एक मार्किंग करायची आणि दुसऱ्या साईडला सुद्धा 7 इंचावरती एक मार्किंग करायची। आणि आता हा बेल्ट तुम्ही बघू शकता कसा लावायचा बघा, असा पकडायचा आपल्याला 7 इंचापर्यंत आपल्याला हा बेल्ट एकदम व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे। इथं बघा थोडी शिलाई मागं पुढं करायची म्हणजे लॉक करायची शिलाई, पुन्हा रिटर्न शिलाई कडेला आणायची अशा पद्धतीने। आता इथं बघा 7 इंचापासून परत सुरुवात करायची, पूर्ण बेल्ट जो उरेल ना तो वरती सोडून द्यायचा आहे अशा पद्धतीने बघा। हा तुम्हाला समजलं असेल बघा कसा बेल्ट लावला तो। बघ इथं असे आता याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडला सुद्धा बघा आता लावून घेऊ।
तर या ठिकाणी मी दुसऱ्या साईडला सुद्धा लावून घेते. सेम या पद्धतीने लावायचा. वरती 1 इंच अंतर सोडून द्यायचं. कडेने 7-7 इंच वरती हा बेल्ट जॉईंट करून घ्यायचा बघा अशा पद्धतीने. तर आता मी जॉईंट करून घेते आणि तुम्हाला दाखवते. या ठिकाणी आपले बघा दोन्ही पण बेल्ट जॉईंट झालेले आहेत. आता आपण चेन घ्यायची आहे. चेन बघा आता अशी उलटी ठेवायची आपल्याला. जिथं आपण 1 इंच जागा सोडल्या आहेत ना तिथं बघा चेन एकदम सरळ ठेवायची उलटी, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे, आणि सरळ शिलाई मारून घ्यायची अशा पद्धतीने. आता या ठिकाणी बघा आपल्या एका साईडने सरळ शिलाई मारून झाली आहे. आता खालच्या साईडने फोल्ड करायचं आणि एक दाबटीप देऊन घ्यायची आहेत बघा अशा पद्धतीने सरळ अशी. आता दुसरा जो पार्ट आहे बघा म्हणजे आपलं बंदची जी साईड आहेत ना ती अशा पद्धतीने ठेवायची बघा. आता खालच्या साईडने जी चेन आहे ती आपली सुईची हाईट ठेवेल बघा. अर्धा इंच पकडून आपल्याला सरळ शिलाई मारून घ्यायची आहे. आता याला सुद्धा आपण बघा एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. दाखवते तुम्हाला कशी दाबटीप द्यायची ते. इथं बघा अशा पद्धतीने पकडायचे आहे. खालच्या साईडने कापड फोल्ड करायचं, चेन ओपन करून घ्यायची आपल्याला, म्हणजे दाबटीप द्यायला आपल्याला सोपं जातं. बऱ्याच ताईंना रनर वगैरे टाकता येत नाही म्हणून मी रनर वगैरे काढलं नाही, असंच ठेवलं आहेत बघा याच्यामध्ये जीपमध्ये. रनर बघा आपल्याला बंद करून घ्यायचा आहे. इथं बघा चेनचा सेंटर पकडायचा, अशा पद्धतीने एक कट द्यायचा. दुसऱ्या साईडला सुद्धा बघा अशा पद्धतीने पकडून आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे व्यवस्थित असा. आता इथं बघा आपण दोन्ही पण साईडने सेंटर काढून घेतला आहे. चेन व्यवस्थित बंद करून घ्यायची. आता जिथं सेंटर काढला आहेत ना तिथं आपण बघा चेनचं असं मध्यभागी ठेवायचं आहे. सेंटरवरती चेन येईल अशा पद्धतीने. शिलाई बघा व्यवस्थित लॉक करून घ्यायची कडेला, सरळ शिलाई मारून घ्यायची. आता या ठिकाणी एक्स्ट्राचा कापड कट करून टाकायचं. डबल शिलाई मारून घेते मी या ठिकाणी. दुसऱ्या साईडला सुद्धा सेम त्याच पद्धतीने आपल्याला सरळ शिलाई मारून घ्यायची. इथं सुद्धा बघा आपण डबल शिलाई मारून घेतली. आता इथं आपण बॉक्स तयार करायचे तुम्हाला दाखवते मी. इथं 4 इंच लांब आणि 4 इंच रुंदीचे आपण बॉक्स बघा चौकोन असे आखून घेतले आहे. तेच कट करायचे. सेम आपल्याला चारी पण साईडला ठेवायचे बघा. चारी पण कोपरी कट करून घ्यायचे आहेत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. मी बघा तोच चौकोन उचलून ठेवत आहे, म्हणजे सगळे आपले सेम सारखेच येतील बघा. तुम्ही आखून जर घेतलं तरी चालेल. आता इथं तुम्ही कडेला पायपिंग वगैरे पण करू शकता. आता इथं सुद्धा मी बघा शिलाई मारून घेत आहे, कारण आपण ही बॉक्स ज्यावेळेस शिवतो ना त्यावेळेस कट केल्यामुळे ते ओपन होतं ना, म्हणून पुन्हा शिलाई आपण इथं लॉक करून घेतले मी. तुम्ही पायपिंग पण करू शकते हवं तर. आता बघा असे बॉक्स आपल्याला व्यवस्थित पकडायचे आहे. साडीच्या लेअर वगैरे व्यवस्थित पकडायचे म्हणजे सुटणार नाही या पद्धतीने. सेम याच पद्धतीने आपल्याला चारी पण बॉक्स आहेत ना ते रेडी करून घ्यायचे आहे. खूप सोपी पद्धत आहे बघा. तुम्हाला आता व्हिडिओमध्ये थोडं दिवसांसारखं मला द्वारा तुटतं, मशीनचा थोडा प्रॉब्लेम आहे माझ्या. सटल माझं झालं निसटलं होतं
लावलं तरी पण ते होतच आहे, त्याच्यामुळे दोरा तुटते माझ्या मशीनचा सारखा सारखा. जाड कपड्यामुळं कधी कधी मशीनचं सटल वगैरे आहेत ना ते निसटतं. माझं तेच झालेलं. आता इथं बघा आपली चारी पण कोपरे रेडी झालेले आहेत शिवून. आता इथं आपण बघा ही बॅग आहे ती ओपन करून घेते, तुम्हाला दाखवते याचा फायनल लुक. तुम्ही या बॅगमध्ये बघा 2 दिवसाचे कपडे नेऊ शकता गावाला जाण्यासाठी, इतकी मोठी साईज आहे. तुम्हाला हवे तर अजून मोठी साईज बनवू शकते, पण 2 दिवसाचे कपडे बघा याच्यामध्ये आराम के साथ मध्ये बसतील. दिसते तुम्हाला छोटी व्हिडिओमध्ये, पण भरपूर मोठी आहे, भरपूर सारे कपडे तिथे बसतील. याच्यात बघा मी बेडशीट ठेवून दाखवते 2, तरी भरपूर कमीच आहे ती. व्यवस्थित फायनल लुक दिसण्यासाठी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आणि बॅग शिवण्याची पद्धत कशी वाटली ते पण सांगा. व्हिडिओ जर आवडला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी. बघा आतून पण खूप छान दिसते आणि शिवायला पण खूप सोपी आहे. तर आता मग भेटूया अशा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद सगळ्यांना.